दरवर्षी मे महिन्यामध्ये रेटिनोब्लास्टोमा अवेअरनेस वीक म्हणजेच रेटिनोब्लास्टोमा जनजागरण सप्ताह साजरा केला जातो. तो यावर्षी आहे 10 ते 16 मे या सप्ताहामध्ये. त्या रेटिनोब्लास्टोमा जनजागरण सप्ताहाच्या निमित्ताने जाणून घेऊया रेटिनोब्लास्टोमा या लहान मुलांच्या मध्ये होणाऱ्या दुर्मिळ कॅन्सरची काही लक्षणं. पहिले सर्वात कॉमन लक्षण म्हणजे ल्युकोकोरिया म्हणजे बुबुळ किंवा बाहुली पांढरी दिसणे. बऱ्याचदा हे कुठला तरी फोटो काढताना किंवा एखाद्या अँगलने बघताना बाळाचं बुबुळ अचानक पांढरं चमकल्यासारखं दिसतं. त्याला ल्युकोकोरिया असं म्हणतात आणि हे सर्वात कॉमन लक्षण आहे. त्या खालोखाल अचानक आलेला तिरळेपणा हे सुद्धा रेटिनोब्लास्टोमा या आजाराचं लक्षण असू शकतं. मूल जर मोठं असेल तर दृष्टी कमी झाल्याने थोडंसं अडखळून पडायला लागतं किंवा गोष्टी दिसत नाहीत, हे सुद्धा रेटिनोब्लास्टोमाचं लक्षण असू शकतं. त्याबरोबरच काहीही कारण नसताना इन्फेक्शनने खूप सूज आलेला डोळा, डोळ्यामध्ये कारण नसताना झालेला रक्तस्राव, डोळ्याचा अचानक छोटा झालेला साईज किंवा डोळा अचानक पुढे आल्यासारखं वाटणं, ही सुद्धा रेटिनोब्लास्टोमाची काही लक्षणं आहेत. तर आपण ह्या सगळ्या लक्षणांकडे नक्कीच सजगतेने बघूया आणि ह्यातील काहीही शंका वाटली तर लगेच डोळ्याचे कॅन्सर तज्ज्ञ म्हणजे ऑक्युलर ऑन्कोलॉजी तज्ज्ञ यांचा सल्ला घेऊया.